नमस्कार मित्रांनो, आपला HHF होमिओपॅथी मराठी हा चॅनल हे आमचं नवीन क्लिनिक वी केअर. आणि हे वी केअर क्लिनिक जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पनवेलला एकदम शिवाजी चौकातच आहे. मी प्रतिभा मॅडम, योगिता मॅडम आणि मृणाल मॅडम आम्ही सगळेजण असतो या क्लिनिकला इथे. तर मी तुम्हाला हा वादा दिलाय की दर आठवड्याला मी एक व्हिडिओ बनवणार, कारण काही फंटास्टिक क्लिनिक आहे, तर का नाही एक व्हिडिओ बनला पाहिजे. तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत सॅनिक्युलावर. सॅनिक्युला ॲक्वा ही मेडिसिन आपले जे काही स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्ससाठी सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन की मिनरल स्प्रिंग वॉटर. आता मिनरल स्प्रिंग वॉटर म्हणजे त्या स्प्रिंग वॉटरमध्ये सल्फर, कॅल्शियम, सोडियम सगळं येत आहे. हे सगळं असतं, त्यामुळे ह्या सगळ्यांचे सिम्पटम तुम्हाला त्याच्यात सापडते. म्हणजे कॅल्क्युलेटरचं जे स्वेटिंग आहे ना, हेड आणि नेक, पिलो बिकम्स वेट, ते सॅनिक्युलाला पण आहे, सिलिशाला पण आहे आणि कॅल्क्युलेटरला पण आहे. असं तर तसंच हे आहे डाऊनवर्ड मोशन बोरॅक्सची है ना, फिअर ऑफ डाऊनवर्ड मोशन सॅनिक्युलाला पण आहे. तर अशा काही गोष्टी आहेत जे त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील. लॉंग फ्लॅबी टंग विथ रिंग वर्म ऑन द टंग, नॅट्रम मूळचं ते पण तुम्हाला सापडेल. म्हणून सी सिकनेस सापडेल, कॉन्स्टिपेशन, मोशन सिकनेस, कार रायडिंग इन कार कॉजेस वॉमिटिंग, वर्टायगो, हे सगळं, थर्स्ट, लिटिल क्वांटिटी व्हेरी ऑफन, आर्सेनिक फॉस्फरस, हे आर्सेनिक फॉस्फरस हे तुम्हाला इथं पण सापडेल. तर सॅनिक्युला अशी रेमेडी आहे जी सगळ्यांचे थोडे थोडे पॉइंट्स तुम्हाला त्याच्यात सापडणार. कॉन्स्टिपेशन सापडणार, डायरिया सापडणार, फ्रॉक पॉन्ड्स कम, डायरिया कुठला आहे, मॅक कर्पचा आहे, तो सॅनिक्युला मध्ये लिहिला तरी सुद्धा चालेल. तर असं बघायला गेलं तर सॅनिक्युला मध्ये तुम्हाला पेपरमध्ये लिहायला भरपूर गोष्टी आहेत. पण आता आज आपण बोलणार आहोत सॅनिक्युलाची अशी टिप जी तुम्ही क्लिनिक मध्ये अशी वापरू शकाल. येस प्रतिभा मॅडम, बोला काय टिप सांगा. सगळ्यात मोठी ट्रिक म्हणजे आपण म्हणतो सॅनिक्युलाचं नरिशमेंट. आता आपण सगळ्यात मोठं दिसणार येते आपल्याला सॅनिक्युलाचं आपण ऐकतो ते म्हणजे नरिशमेंट. म्हणजे आपण घरात बघतो की बरीचशी लहान मुलं असतात, पण एखादं मूल असं ते आई वडील येऊन किंवा पेशंट कंप्लेंट करतात, अरे मॅडम 2 वर्षाचं झालं तरी अंगावरचं दूध सोडत नाहीये. म्हणजे सगळं खाते, अगदी वरण भात भाजी सगळं मूल खाते. वरण भात भाजीपेक्षा नाही, कुरकुरे खातंय, वेफर खातंय, पण मम्मी दिसली की त्याला ब्रेस्ट मिल्क पाहिजेच, अंगावरचं दूध सोडच होते. अशा वेळी आपण सॅनिक्युला दिला तर खूप छान रिझल्ट मिळतो. कारण काय होतं, ते त्याचा त्रास आईला जास्त होत असतो, चिडचिडेपणा, हट्टपणा. आई दिसली की त्या मुलाचं चिडचिडेपण चालूच होतं सारखं. मला कडेवर घे म्हणजे मला दूध दे, मला नरिशमेंट कर, कंटिन्यू नरिशमेंट पाहिजे असते. तर त्याच्यामध्ये आपण दिलं अशा कंडिशन मध्ये. रुब्रिक आहे नर्सिंग डिझायर टू बी नर्स्ड ऑल द टाइम. नर्सिंग डिझायर टू बी नर्स्ड ऑल द टाइम कम्प्लीट रेपर्टरी मध्ये बघा दोनच रेमेडी, कॅल्क्युलेफॉस आणि सॅनिक्युला. सॅनिक्युलाला आता नर्सिंग तुम्ही एक वयापर्यंत ठीक असतं किंवा वर्षभराचं झालं तोपर्यंत ठीक असतं, 9 महिनेपर्यंत ठीक आहे. वर्षभरानंतर पोरांनी बाकीचं हे करायला पाहिजे. पण त्या दिवशी मी आपल्याकडे डॉक्टर जोविन त्यांच्यावर सॅनिक्युला डिस्कस करते, तर त्यांच्याकडे एक केस अशी होती की एक आजोबा होते, बायको जशी घरी आली म्हणजे बायको घरात दिसली की सारखं मला हे दे मला ते, म्हणजे कंटिन्यू तिच्या मागे चालूच त्यांचं. तर अशा पेशंट मध्ये त्यांनी सॅनिक्युला दिलेला आणि त्यांना फंटास्टिक रिझल्ट मिळाला होता. माझ्याकडे एक अजून तुम्हाला छोटी केस सांगतो की अशीच लहान बाळ होतं, म्हणजे ते आईला सोडतच नाही, आई पाहिजे आई पाहिजे आई पाहिजे. आई म्हणे 1 तास फक्त मार्केटला जाऊन आली, ताप घेतला पोरांनी. म्हटलं अरे 1 तास मार्केटला गेली तर, म्हटलं अरे एवढं, म्हणे ती सोडूनच देत नाही मला, 1 तास पण नाही सोडून देत, 1-2 तास जरी मी कुठे गेले तिला सोडून. तर एवढं नर्सिंग म्हणजे काय असतं, नर्सिंग कुठे करतो आपण, एक असते नर्सरी, लहान वृक्ष असतात, जे छोटी रोपटी असतात, त्यांना स्वतःहून बनवता येत नाही, त्यांना सगळं पाणी खत सगळं द्यायला लागतं. एकदा ते व्यवस्थित झालं की मग त्याला स्वतःहून जगण्यासाठी नर्सरीच्या बाहेर काढला जातो. दुसरी नर्सिंग असते हॉस्पिटलमध्ये, जेव्हा पेशंट आहेत की बा त्याला त्याचं जमत नाही, मग त्याचे शू त्याला भरवणं, त्याला गोळी खाऊ घालणं, त्याला सगळं करणं, त्यासाठी नर्स असते जी नर्सिंग करते नर्सिंग होम मध्ये.
ती नर्सिंग. आणि तिसरी नर्सिंग असते ब्रेस्ट फिडिंग, की आता लहान बाळ आहे, अजून त्याला जेवण स्वतः खाऊन चावून पचवता येत नाही, तर चावून खाऊन पचवता येत नाही, अशा वेळेस नर्सिंग लागते. पण हा सॅनिकुला असा असतो की त्याचं नर्सिंग थांबतच नाही. मग ते 2 वर्षाचं झालं, 2.5 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं झालं तरी सुद्धा आई दे अशी कितीतरी पोरं आहेत. आजारी पडलं की त्या आईच्या मागे चिकटलंच. तर हे सॅनिकुला ची टिप आहे. तुमच्याकडे अशी भरपूर पोरं आहेत, तीच सगळी इरिटेबिलिटी आर्सेनिकची सापडेल, चिडचिडेपणा सापडेल, तो ऑब्स्टिनेटनेस सापडेल, सगळं सापडेल, स्वेटिंग सापडेल, कॅल्केरियाचं स्वेटिंग सापडेल, सगळं सापडेल. पण लक्षात ठेवा, जर ब्रेस्ट फिडिंग साठी एवढा मागे लागतोय, एवढं नर्सिंग सोडत नाहीये, तर सॅनिकुला. आता फक्त एक डिफरन्शिएट करूया आणि हा व्हिडिओ संपेल. नर्सिंग डिझायर टू बी नर्स मध्ये 2 रेमेडी आहेत, एक कॅल्केरिया सॅनिकुला. तर सॅनिक्युला तसा हे असतो, 4 पोरांमध्ये जाईल, धतिंग करेल, कोणाला मारल, थोडासा डॅम्बेस असतो, थोडासा ऑब्स्टिनेट असतो, ज्याच्याकडे बघून आपल्याला वाटतं ह्याच्या एक कळत आहे ना. आणि कॅल्केरिया फॉस बिचारा असतो. कॅल्केरिया फॉसवर एकदा आपण व्हिडिओ बनवू, हिंदीमध्ये बनवलाय, मराठीमध्येही येणारच. कॅल्केरिया फॉस बिचारा मरतुकडा असतो की त्याच्याकडे बघून असं वाटतं की अरे नको, याला चपाती चावता येणार नाही, याला दूध दे. त्याकडे बघूनच असं वाटतं की बिचारा हे मरतुकडा, याच्यात जीव नाही, अंगात प्राण नाही. तर हा डिफरन्स आहे. सॅनिकुला असं जेवून बघा, मुलं तुमची अशी खुश होतील, आया तुमच्यावर खुश होतील की सर सोडवलीत मला, जीव तरच भांडत पडला. सॅनिकुला द्या, होमिओपॅथीची मजा बघा. तोपर्यंत होमिओपॅथी होमिओपॅथी इन मराठी डॉक्टर योगेश राजकर. आता प्रतिमाही असतील तुमच्या बरोबर. मी मॅडम म्हटलंय आपण दोघंही थांबू आणि आपले व्हिडिओ येत राहतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. रे मित्रांनो, कुठे आहात तुम्ही? कॉमेंट करा. येस, तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ, तुम्ही हे वापरा आणि तुम्हाला वापरल्यावर त्याच्यामुळे जो फायदा तुम्हाला पेशंटला देता आला तो प्लीज मला माझ्या कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मला खूप आनंद होईल. असे व्हिडिओ चालूच राहणार. पुन्हा भेटूया नवीन रेमेडी घेऊन लवकरच. बाय बाय. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.